विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कावेरी कुर्णे, वसंतदादा पाटील महाविद्यालय बीड येथून तुमच्यासमोर आज घेऊन येत आहे समास व त्याचे प्रकार. व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे समास. सोप्या पद्धतीने समास शिकायचा आहे आपल्याला. समास म्हणजे काय? दोन किंवा अधिक शब्दामधील विभक्ती प्रत्यय किंवा संबंध दर्शविणारा शब्द वगळून तयार होणारा एक जोड शब्द. यामुळे शब्दांचा संक्षिप्त होते आणि कमी शब्दात जास्त अर्थ व्यक्त होतो. उदाहरणार्थ देवाची पूजा ऐवजी देवपूजा हा सामासिक शब्द तयार होतो. समास म्हणजे काय? दोन किंवा अधिक शब्दामधील विभक्ती प्रत्यय किंवा इतर शब्द यांचा लोप होऊन एक नवीन जोड शब्द तयार होतो. या प्रक्रियेला समास म्हणतात. सामासिक शब्द नेमके काय आहेत? सामासिक प्रक्रियेतून तयार झालेला नवीन शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, राजवाडा हा सामासिक शब्द आहे. विग्रह सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याला विग्रह असे म्हणतात. उदाहरणार्थ देवाची पूजा, तर देवपूजाचा विग्रह देवाची पूजा असा होतो. समासाचे मुख्य प्रकार मराठीमध्ये पुढील प्रमाणे 4 आहेत. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्विगु समास आणि शेवटचा आहे बहुविरही समास. आता प्रत्येक समासाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पहिला समास आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास ज्यामध्ये पहिले शब्द किंवा पहिलं पद अव्यय असतं आणि संपूर्ण सामासिक शब्दाला त्याचा उपयोग होतो. दुसरा क्रियाविशेषणासारखा यात पहिला शब्द मुख्य असतो. उदाहरणार्थ प्रतिदिन, दररोज, अमरण, मरेपर्यंत, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, प्रत्येक क्षण, प्रत्येक क्षणाला. त्याचे मुख्य वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. पहिला शब्द अवयव असतो आणि संपूर्ण शब्द क्रियाविशेषणासारखं काम करतो. अशा पद्धतीने आपल्याला समासातील पहिला जो अव्ययीभाव समास आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक समासामध्ये काही ना काही वेगळेपण असतं आणि अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला समास शिकायचे असतील तर मराठी ज्ञानगंगा या यूट्यूब चॅनलवर जावं आणि त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करावा. पुढचा जो समासाचा प्रकार आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. तो आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास म्हणजे काय? तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे तत्पुरुष समासामध्ये व्याधिकरण तत्पुरुष आणि समाधिकरण तत्पुरुष असे 2 प्रकार आहेत, जो विभक्तीनुसार ओळखला जातो. कर्म, करण, संप्रादन, आपादन आणि संबंध आणि अधिकरण अशा प्रकारे व्याधिकरण तत्पुरुष यामध्ये दोन्ही पदामध्ये विभक्ती प्रत्यय वेगळे असतात. द्वितीय तत्पुरुष कर्म यात ला किंवा से यासारखे प्रत्यय लोप होतात. उदाहरणार्थ देशागत, देशाला गत. तृतीय तत्पुरुष यात ने, फून किंवा कडून यासारख्या प्रत्यय लोप होऊन उदाहरणार्थ तोंडपाठ, तोंडाने पाठ. चतुर्थी तत्पुरुष संप्रादन यात साठी या प्रत्ययाला लोप होतो. उदाहरणार्थ क्रीडांगण, क्रीडेसाठी मुक्त. षष्ठी तत्पुरुष संबंध यात चा, ची, चे यासारख्या प्रत्ययाचा लोप होतो. उदाहरणार्थ राजपुत्र, राजाचा पुत्र. सप्तमी तत्पुरुष यात त, ई यासारख्या प्रत्ययाचा लोप होतो. उदाहरणार्थ स्वर्गात, स्वर्गवास, स्वर्गात वास. अशा प्रकारे पुढं आहे समानाधिकरण तत्पुरुष. समानाधिकरण तत्पुरुष याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे तत्पुरुष समासात दोन्ही पदं एकाच विभक्तीत असतात. याच्या अंतर्गत कर्मधारय आणि द्विगु समासाचा समावेश होतो. इतर प्रकार अविकल्प तत्पुरुष यामध्ये दोन्ही पदाचा विभक्तीचा लोप होत नाही, त्याला अविकल्प तत्पुरुष असे म्हणतात. लुप्त तत्पुरुष या समासात सामासिक पद तयार करताना मधले पद गाळले जाते. उदाहरणार्थ पवन चक्की, पवन चक्की, पवनच चक्की या पद्धतीने आपल्याला त्याबद्दल सांगता येईल. आता याच्यामध्ये जे उपप्रकार आहेत समाधिकरण तत्पुरुषमध्ये तेही आपल्याला आज अभ्यासायचे आहेत. हे अभ्यासत असताना सुरुवातीला आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, 1 नंबर आहे कर्मधारीय समास. कर्मधारीय समासामध्ये दोन्ही पदे
प्रथमा विभक्तीत असतात आणि दोन्ही पदाचा संबंध विशेषण आणि विशेष्य असा असतो. जिथे पहिले पद विशेषण आणि दुसऱ्या पदाचे विशेष्याचे वर्णन करते. उदाहरणार्थ पुरुषोत्तम या समासात पुरुष हे विशेष्य आणि उत्तम हे विशेषण आहे, म्हणजेच उत्तम पुरुष असे आपल्याला सांगता येईल. चंद्रमुखी हे दुसरे उदाहरण आहे, जेथे चंद्र हे उपमान आहे आणि मुख हे उपमेय आहे आणि इथे चंद्रासारखे मुख असे रूप दिसते. कर्मधारय समासाचे आपल्याला वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. कर्मधारय समासामध्ये नंबर 1चं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात. या समासातील दोन्ही शब्द पहिल्या विभक्तीत असतात. विशेषण आणि विशेष्य, एक पद विशेषण असते तर दुसरे पद विशेष्य असते. उपमान आणि उपमेय, कर्मधारय समासामध्ये एक पद उपमान असते तर दुसरे पद उपमेय असते. काही वेळा एक पद उपमान ज्याची तुलना केली जाते आणि दुसरे पद उपमेय ज्याची तुलना केली जाते आणि दोघांमधील संबंध स्पष्ट होतात, त्याला आपण म्हणतो कर्मधारय समास. कर्मधारय समासाची आपल्याला काही उदाहरणं सांगता येतील. चंद्रमुख, चंद्रासारखे मुख, इथे चंद्र हे उपमान आहे आणि मुख हे उपमेय आहे. कमलनयन, कमळासारखे नयन. वज्रदिह्य, वज्रासारखा दिह्य. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा विग्रह करता येईल. दुसरा जो समास आहे तो आहे द्विगु समास. द्विगु समासाचे मराठीमध्ये अनेक उदाहरणं आहेत, ज्यात पहिले पद संख्या विशेषण असते आणि त्यातून एक समूहाचा अर्थ सूचित होतो. काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. नवरत्न, 9 रत्नाचा समूह. 18, 18 भावाचा समुदाय. चौक, 4 चौक याचा समूह. पंचक्रोश, 5 कोसाचा समूह आणि 2 रस्ता. नवरत्न, 9 रत्नांचा समूह. 18 भावांचा समूह. चौक, 4 चौकाचा समूह. पंचक्रोश, 5 कोसाचा समूह. 2 रस्ता. तसंच आपल्याला सांगता येईल पुढचा समासाचा प्रकार तो आहे द्वंद्व. द्वंद्व समासाच्या बद्दल बोलताना आपल्याला सांगता येईल की यामध्ये दोन्ही पदं प्रधान असतात, म्हणजे दोन्ही पदं महत्त्वाची असतात. त्याचा विग्रह करताना आणि, व, अथवा, किंवा यासारख्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आपण सांगू माता पिता, म्हणजेच माता आणि पिता. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. द्वंद्व समासाचे काही प्रकार आहेत. द्वंद्व समासाचे मुख्य प्रकार आपल्याला सांगता येतील 3. पहिला प्रकार आहे इतर द्वंद्व. यात दोन्ही पदं स्वतंत्र आणि प्रधान असतात. विग्रह करताना आणि, व, किंवा वापरले जाते. उदाहरणार्थ आई वडील, आई किंवा आई आणि वडील. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे वैकल्पिक द्वंद्व. या दोन्ही पदापैकी एकाची निवड असते. विग्रह करताना किंवा अथवा याचा वापर होतो. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. सुख दुःख, सुख किंवा दुःख. कमी जास्त, कमी किंवा जास्त. पुढचा जो प्रकार आहे आपल्याला तो अभ्यासायचा आहे समहार द्वंद्व. समहार द्वंद्वामध्ये आपल्याला सांगता येईल याच समासातील पदाचा एकत्रित अर्थ असतो. विग्रह केल्यानंतर इतर वस्तू किंवा गोष्टीचा यात समावेश होतो आणि सामासिक शब्द एकवचनी असतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल मीठ भाकर. साधे जेवण, तर तिथं आपण सांगू साधे जेवण. आंघोळ धुणे, आंघोळ आणि धुणे साफसफाई या पद्धतीने. पुढचा जो समासाचा प्रकार आहे तो आहे बहुव्रीही समास.
बहुविरेही समासामध्ये दोन्ही पदं प्रमुख नसतात. त्याऐवजी एका तिसऱ्याच गोष्टीचा किंवा व्यक्तीचा बोध होतो. म्हणजेच संयुक्त शब्दापेक्षा वेगळ्या अर्थाचा शब्द तयार होतो. उदाहरणार्थ दशानन म्हणजेच 10 आहेत आनन ज्याला असा तो रावण. आनन म्हणजे तोंड. बहुविरी समासाचे थोडक्यात वैशिष्ट्य आपण सांगू. तिसरा अर्थ महत्त्वाचा. या समासात दोन्ही पदं गौण असतात आणि वाक्याला संपूर्ण अर्थ एका तिसऱ्या नामावर जोर देतो. लंबोदर, लंब मोठे आहे उदर ज्याचे असा तो गणपती. चतुर्मुख 4 आहेत मुख ज्याला तो ब्रह्मदेव. अशा प्रकारे आपल्याला सांगता येतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ज्ञानगंगा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्राध्यापक कावेरी खुर्णे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन